नवी मुंबईतून एक लज्जास्पद बातमी समोर येते। एका पोलीस हवालदाराचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, ज्यामध्ये हा पोलीस हवालदार एका बार मधील लेडीजवर पैसे उधळतानाचं दिसून येत आहे। त्यामुळे नेटकऱ्यांनी सुद्धा या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करत तीव्र प्रतिक्रिया दिलेली आहे। या व्हिडिओनंतर या पोलीस हवालदाराला निलंबित करण्यात आलंय। महत्त्वाचं म्हणजे हा पोलीस हवालदार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षामध्ये काम करत होता आणि तसं असून सुद्धा या पोलिसांनी एक कृत्य केल्यामुळे आता त्याला निलंबित करण्यात आलंय। अनैतिक गोष्टींवर निर्बंध आणण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांनी अशाच प्रकारचं कृत्य केल्यामुळे आता नागरिकांकडून आणि नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय। माहितीनुसार नैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षामध्ये कार्यरत असलेले हे पोलीस हवालदार अनिल सुखदेव मांडोळे असं यांचं नाव आहे आणि कोपरखैरणे येथील नटराज लेडीज बार मधला हा व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये व्हिडिओमधल्या एका व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की मद्यपान करून ते महिलांवर पैसे उडवताना दिसून येत आहेत। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया व्हायरल झाल्यानंतर यावर बऱ्याच नेटकऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया करत संताप व्यक्त केलाय आणि या प्रकारानंतर आता मांडोळे यांना सेवेतून निलंबित देखील करण्यात आलंय। अनैतिक प्रकारांना आळा घालण्याची जबाबदारी असताना अशा ठिकाणी उपस्थित राहून खाकी वर्दीला न शोभणारं कृत्य केल्यामुळे त्यांना त्यांच्या सेवेतून निलंबित करण्यात आलंय। या घटनेनंतर आता पोलिसांनी देखील लगेचच हालचाली सुरू केली आणि या प्रकारामुळे आता पोलीस शिस्त आणि नैतिकता आणि विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। एक पोलीस हवालदार असून सुद्धा त्यांनी हे कृत्य केल्यामुळे त्यांना लगेचच त्यांच्या पोलीस सेवेतून